लक्षात ठेवायचं. तर याच्यामध्ये 1928 ते 1953 यामध्ये पर्यंत सोव्हिएत संघाचे नेतृत्व जे आहे ते स्टॅलिनकडे होतं. स्टॅलिन यांनी अवघ्या 12 वर्षाच्या काळात देशाला नवीन उभारणी जी आहे ती उभारणी दिली. एक प्रकारची नवीन अर्थव्यवस्था जी होती ती अर्थव्यवस्था निर्माण केली. सक्षम अर्थव्यवस्था जी होती ती सक्षम अर्थव्यवस्था निर्माण केली. जागतिक महासत्ता म्हणून सोव्हिएत संघ उदयास आला. राष्ट्राध्यक्ष स्टॅलिन यांच्या पुढाकाराने सोव्हिएत संघाची घटना जी होती ती घटना तयार करण्यात आली. दुसऱ्या महायुद्धात सोव्हिएत संघाची जी अपार हानी झालेली होती ती अपार हानी याचे कारण स्टॅलिन याच्या नेतृत्वात असल्याचे मानले जात होते. म्हणजे ते पुढचा भाग. दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या कालखंडामध्ये स्टॅलिन हा रशियाचं नेतृत्व करत होता. त्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हानी झालेली होती आणि त्याला स्टॅलिन जबाबदार आहे असं मत होतं. हा एक प्रस्तावनेतला भाग. आणि पक्षशुद्धीसाठी मोहीम जी राबवली होती स्टॅलिनने, म्हणजे साम्यवादी नेतृत्वाखाली रशियामधलं सरकार जे ते सरकार स्थापन करण्यासाठी त्यांनी जी मोहीम राबवली होती त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये साम्यवादाचा विरोध करणारे जे लोक होते त्या साम्यवादाचा विरोध करणाऱ्या लोकांची कत्तल जी होती ती कत्तल घडवून आणली. म्हणजे विरोधकांचं जे दमन आहे ते दमन करत असताना रक्तरंजित पणा जो होता तो रक्तरंजितपणा स्टॅलिनच्या नेतृत्वाखाली घडून आलेलं दिसून येतं. आणि पक्षशुद्धीची जी मोहीम होती ती हजारोंची कत्तल करणारी मोहीम होती असं म्हटलं जातं. हा सुद्धा आरोप त्याच्यावर. पण सर्वात महत्वाचं योगदान जे आहे ते स्टॅलिनचं सर्वात महत्वाचं योगदान जे आपण भारताने सुद्धा स्वीकारलेलं आहे ते म्हणजे असं की द 5 इयर प्लॅन कन्स्ट्रक्शन, ज्याला आपण म्हणतो पंचवार्षिक योजनांची निर्मिती किंवा पंचवार्षिक योजना. पहिली पंचवार्षिक योजना जी आहे ती त्यांनी 1928 ते 1932 इसवी सन 1928 ते 1932 या दरम्यानच्या कालखंडामध्ये त्यांनी पहिली पंचवार्षिक योजना आणली. आणि त्या पहिल्या पंचवार्षिक योजनेची जी धोरणं होती ते धोरणं पहिलं एक होतं औद्योगिकरण, शेतीचे सामूहिकीकरण आणि यांत्रिकीकरण. यावर त्यांनी पहिल्यांदा जोर जो आहे तो दिल्याचा आपल्याला दिसून येतो. तर या पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये कशा पद्धतीने बदल जे होते ते बदल घडवून आणलेले होते हा आपल्याला भाग जो आहे तो लक्षात घ्यायचा आहे की स्टॅलिनने हे बदल जे आहेत ते बदल घडवून आणत असताना पहिली पंचवार्षिक योजना करत असताना काय काय परिवर्तन जे होते ते परिवर्तन झालेले होते. तर आपल्याला असं दिसते की ज्याच्यामध्ये प्रामुख्याने स्टॅलिन यांनी पहिल्यांदा आपला पक्ष जो आहे तो पक्ष रशियामध्ये कसा प्रभावशाली होईल, साम्यवादी पक्ष रशियामध्ये कसा प्रभावशाली होईल याचा प्रयत्न जो होता तो प्रयत्न केला. आणि त्या प्रयत्नाच्या माध्यमातूनच त्यांनी रशियामध्ये पक्षशुद्धीकरणाची मोहीम जी होती ती पक्षशुद्धीकरणाची मोहीम राबवली. आणि पक्षशुद्धीकरण जे आहे ते पक्षशुद्धीकरण घडवून आणलं. ते करत असताना त्याला वेगवेगळ्या पद्धतीने समोर जावं लागेल. मात्र पहिल्यांदा आपल्याला बघावं लागेल की स्टॅलिन हा नेमका होता कोण, की ज्याने रशियाच्या एकंदरीत अर्थव्यवस्थेमध्ये, समाज व्यवस्थेमध्ये, राजकीय व्यवस्थेमध्ये एक मोठ्या प्रकारची क्रांती जी होती ती क्रांती घडवून आणलेली. कोण होता हा स्टॅलिन? तर आपल्याला दिसेल की 1869 मध्ये जॉर्जिया प्रांतातील एका चर्मकार कुटुंबामध्ये त्याचा जन्म जो होता तो जन्म झाला. त्याने धर्मोपदेशक बनावे म्हणून त्याने टिफलिसच्या धर्मशाळेमध्ये प्रवेश सुद्धा घेतलेला होता. परंतु त्याची असणारी जी बंडखोर वृत्ती असेल आणि सामाजिक व राजकीय ग्रंथ वाचण्याची त्यांनी केलेली सुरुवात असेल त्याच्यामुळे त्याचे जे विचार होते ते विचार पूर्णपणे क्रांतिकारी झाले. आणि क्रांतिकारी गटाशी त्याचा संबंध आला आणि क्रांतिकारी गटाशी त्याचा संबंध आल्यानंतर त्याला शाळेमधून सुद्धा काढण्यात आलं. त्यानंतर त्याने रशियन सोशल डेमोक्रॅटिक लेबर पक्षाचे सभासदत्व जे आहे ते स्वीकारलं आणि 1902 मध्ये तो एका संपामध्ये सुद्धा सहभागी झाला. त्याला त्याच्यासाठी 18 महिन्याची शिक्षा जी होती ती 18 महिन्याची शिक्षा झाली. मात्र 1 महिन्याच्या काळातच तो तिथून पळून गेला. 1903 मध्ये बोल्शेविक गटात तो पुन्हा सहभागी झाला. बोल्शेविक गट जो बोल्शेविक क्रांतीमध्ये सर्वात महत्वाची भूमिका दर्शवणारा जो गट होता त्याच्यामध्ये तो सहभागी झाला. त्याचा रशियन राज्यक्रांतीशी
जवळचा संबंध असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि त्याच्यामध्ये तो सहभागी झाला आणि 1913 पर्यंत लेनिनचा सहकारी टॉन्स कोकेशिया या भागात गुप्त क्रांतिकारी कार्य जो गुप्त कार्यकारी तो करू लागला 1913 पर्यंत. आणि 1917 मध्ये क्रांती झाल्यानंतर लेनिनच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या सहकाऱ्यांमध्ये ज्येष्ठतेनुसार दुसऱ्या क्रमांकाचं कार्य, दुसऱ्या क्रमांकाचं काम पाहणारा तो एक प्रमुख नेता स्टॅलिन होता असं आपल्याला दिसून येतं. लेनिन आणि स्टॅलिन आणि ट्रॉट्स्की हे 3 रशियन राज्यक्रांतीमधील सर्वात महत्वाचे नेते होते. त्यापैकी लेनिननी नेतृत्व केलं 1917 ते 1924 पर्यंत, आणि 1924 पासून तर पुढे 1953 पर्यंतचं जे नेतृत्व केलेलं आहे ते कोणी केलेलं आहे? स्टॅलिननी केलेलं आहे. म्हणून स्टॅलिनच्या नेतृत्वाखाली रशियामध्ये जी प्रगती होती ती प्रगती घडून आलेली होती. आणि रशियन राज्यक्रांती झाल्यानंतर रशियाचा प्रभाव आंतरराष्ट्रीय स्तरावर कसा निर्माण होईल आणि तो प्रभाव निर्माण करण्यासाठी पहिल्यांदा साम्यवाद जो आहे तो आपल्या देशामध्येच कसा आपल्याला रुजवता येईल चांगल्या पद्धतीने, याचा प्रयत्न जो होता तो प्रयत्न स्टॅलिनच्या माध्यमातून होण्याची सुरुवात झाली. म्हणून स्टॅलिनचं कार्य जे आहे ते स्टॅलिनचं कार्य अतिशय महत्वाचं आहे आणि त्याच्यावर प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे इकॉनॉमिकल पॉलिसीच्या बाबतीमध्ये, न्यू इकॉनॉमिकल पॉलिसीच्या बाबतीमध्ये याची भूमिका, आपल्या लेनिनची भूमिका आणि नंतर स्टॅलिनची भूमिका, या दोनही गोष्टी ज्या आहेत त्या दोनही गोष्टी लक्षात घेणं अतिशय आवश्यक आहे आणि त्या आपल्याला इथे लक्षात घ्यायच्या आहेत. त्यापैकी 1922 मध्ये सोव्हिएत युनियन कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस पद त्यास मिळाले आणि लेनिन जो आहे तो याने आपल्या अखेरचा काळ, लेनिनचा जो अखेरचा काळ होता तो स्टॅलिनवर नाराज असण्याचा काळ होता. पण अशाही परिस्थितीमध्ये समोरची जी धुरा आहे ती धुरा स्टॅलिनकडेच येणार होती, कारण ट्रॉट्स्कीचा तशा पद्धतीचा पराभव जो होता तो पराभव यांनी केलेला होता, लेनिननी केलेला, स्टॅलिननी केलेला होता. आता त्याचं सर्वात महत्वाचं जे कार्य आहे स्टॅलिनचं, ते नियोजित अर्थव्यवस्था त्यांनी कशा पद्धतीने स्वीकारलेली होती त्याबद्दल आपल्याला महत्वपूर्ण काम जे आहे ते त्याचं लक्षात घ्यावं. औद्योगिकरणाबरोबर शहरी लोकसंख्या मोठ्या प्रमाणात सतत वाढत होती. त्यांची अन्नधान्याची गरज भागवून निर्यात करता येईल एवढे शेती उत्पादन वाढवणे आवश्यक होते. त्यासाठी शेतीचे सामूहिकीकरण, यांत्रिकीकरण हा पर्याय जो आहे तो पर्याय नव्हता. नव्या आर्थिक धोरणामुळे शेतीप्रधान सधन शेतकरी व शहरात छोट्या उद्योगपती व व्यापाऱ्यांचा उदय जो होता तो उदय झालेला होता. हे गट समाज जीवनात दृढ झाल्यात त्यांना नष्ट करून समाजवादी व्यवस्था निर्माण करणे अशक्य होणार होते. तसेच संरक्षणात्मक युद्धासाठी देशाला सुसज्ज करायचे होते. अशा कारणामुळे नवे आर्थिक धोरण रद्द करून नियोजित अर्थव्यवस्थेला सुरुवात करण्याचा निर्णय जो होता तो निर्णय त्यांनी घेतलेला. पहिला जो भाग होता तो काय होता? लेनिनच्या कालखंडामध्ये न्यू इकॉनॉमिकल पॉलिसी, लक्षात ठेवायचं, नवीन आर्थिक धोरण. आणि स्टॅलिनच्या कालखंडामध्ये जे होतं ते काय होतं? नियोजित आर्थिक धोरण, प्लॅनिंग. म्हणून 5 इयर प्लॅन जे आहेत ते 5 इयर प्लॅन स्टॅलिनच्या कालखंडात निर्माण झालेले दिसून येतात, लेनिनच्या कालखंडात नाही. आणि या 5 इयर प्लॅनच्या अनुषंगाने त्यांनी आपलं जे धोरण होतं ते धोरण राबवलेलं दिसते. आणि त्याच्यामध्ये 1927 साली साम्यवादी पक्षाच्या 15व्या परिषदेमध्ये राष्ट्राच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी एक राष्ट्र समाजवाद ही नीती जी होती ही नीती स्टॅलिनने स्वीकारली. कोणता? एक राष्ट्र समाजवाद ही नीती 1927 मध्ये समाजवादी पक्षाच्या 15व्या परिषदेमध्ये महत्वाचा मुद्दा आहे, ती त्यांनी निश्चित केली आणि सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी एक राष्ट्र समाजवाद ही नीती जी होती ती नीती अवलंबल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि त्यानुसार त्यांनी कार्य जे आहे ते कार्य सुद्धा केल्याचं आपल्याला दिसून येतं. तर तो भाग आपल्याला याच्यामध्ये लक्षात घ्यायचा आहे की कशा पद्धतीने त्यांनी 1928 पासून नियोजन मंडळाची स्थापना करून पहिली पंचवार्षिक योजना जी आहे ती पहिली पंचवार्षिक योजना राबवली.
आणि पहिली पंचवार्षिक योजना जी होती ही राबवण्यामध्ये सर्वात महत्वाची भूमिका जी होती ती होती स्टॅलिनची. त्याच्यामध्ये काय काय धोरण आखलेले होते? शेती उत्पादन वाढविणे, औद्योगिकरण घडवणे, यासाठी पहिल्या पंचवार्षिक योजना जी होती ती पहिली पंचवार्षिक योजना आखण्यात आली. आर्थिक स्वावलंबन, शिक्षणाचा प्रसार, सहकारी शेती, बेकारी निवारण, मजुरांकरता घरे, सिनेमागृहे, दवाखाने निर्मिती ही सुद्धा या योजनेची उद्दिष्ट होती. शेती आणि खाजगी मालकीची शेती क्षेत्रे व त्याचे जे काही महत्व आहेत ते महत्व म्हणजे जे जमीनदारांकडे असेल किंवा इतर मातब्बर व्यक्तींकडे त्या जमिनी असतील त्यांचं महत्व जे आहे ते कमी करण्याचा निर्णय जो होता तो निर्णय सुद्धा याच्यामध्ये घेण्यात आला. सामूहिक शेती वाढवण्याचा प्रयत्न जो होता तो प्रयत्न करण्यात आला. 10,000 एकर किंवा त्यापेक्षा मोठी शेती निर्माण करण्यात आली. उत्पादन वाढीसाठी पडीत व नापीक जमीन जी होती ती लागवडीखाली आणण्यात आली. 1928 मध्ये 3,000 शेत निर्माण केले. 1932 नंतर सहकारी शेताचे आकारमान किमान 50,000 किंवा त्यापेक्षा जास्त ठरविण्यात आले. आधुनिक साधन सामुग्री जी होती ती आधुनिक साधन सामुग्री त्यांना देण्यात आली आणि शेतीचं उत्पादन जे आहे ते शेतीचं उत्पादन वाढवण्यात आल्याचं आपल्याला दिसून येतं. आधुनिक साधन सामुग्रीच्या मदतीने शेतीत सुधारणा करण्यात आल्या व 1932 पर्यंत एकूण जमिनीच्या 1.0 जमीन सरकारी शेतांसाठी व्यापली. सामूहिक शेती गरीब शेतकरी व भूमिहीनांना तो भाग देण्यात आला. श्रीमंत शेतकरी व कुलकानी या योजनेचा विरोध करत होते, मात्र त्यांच्या विरोधाला न जुमानता विरोधकांच्या मालमत्ता जप्त करून त्यांना ठार करून किंवा सायबेरियात हद्दपार करून हा विरोध जो होता तो मोडून काढण्यात. म्हणजे आपल्याला दिसून येतं की पहिली पंचवार्षिक योजना राबवताना सुद्धा रक्तरंजितपणा जो आहे तो रक्तरंजितपणा त्यांनी केलेला होता. कोणी? स्टॅलिन. म्हणूनच आपल्याला दिसून येतं की विरोधक जे होते त्या विरोधकांची मालमत्ता जे जप्त केली आणि विरोधकांची मालमत्ता जप्त करून सोबतच आपल्याला दिसेल की त्यांची मालमत्ता जप्त केली, सोबतच आपल्याला दिसेल की त्यांना सैबियात पाठवण्याचं काम सुद्धा केलं आणि विरोधकांचा विरोध जो आहे तो मोडून काढला. सरकारी दडपणामुळे संपूर्ण रशियात असंतोष निर्माण झाला. म्हणजे 5 इयर प्लॅन हे सर्वात चांगलं होतं, मात्र ते चांगलं असताना सुद्धा काही गोष्टी ज्या आहेत त्या काही गोष्टी घडत होत्या आणि त्या घडणाऱ्या गोष्टी म्हणजे अशा होत्या की प्रामुख्याने साम्यवादी तत्वाचा प्रसार करत असताना किंवा साम्यवादी या योजनांचं नियोजन करत असताना ज्या प्रमुख बाबी घडून येत होत्या त्या प्रमुख बाबींमध्ये आपल्याला दिसतील की लोकांचा जर विरोध होत असेल किंवा साम्यवादाचा विरोध होत असेल आणि तो विरोध प्रामुख्याने यांच्याकडून होत असेल, आपल्या साम्यवादाचा विरोध करणाऱ्या लोकांकडून होत असेल, जमीनदारांकडून असेल, तर त्यांना एकतर ठार करणे किंवा सायबेरिया जो देश होता त्या सायबेरियात पाठवणे हा भाग त्यांनी सुरू केला, स्टॅलिनने सुरू केल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये जनावरांची कत्तल केली, त्यामुळे सुरुवातीला उत्पादन घटले. 1933 नंतर मात्र उत्पादनात वाढ झाली आणि 1932 अखेरपर्यंत शेतीपैकी 2/3 शेत जमीन सामूहिक शेतीसाठी वापरण्यात आली. सरकारी व सहकारी शेती याचे एकूण मिळून उत्पादन 84% वाढल्याचं आपल्याला दिसतं. सरकारी व सहकारी असे 2 तत्व आहेत. सरकारी म्हणजे गव्हर्नमेंटच्या आधिपत्याखाली असलेले आणि सहकारी म्हणजे कॉर्पोरेशन ज्याला आपण म्हणतो, कॉर्पोरेशन फील्ड. ही कॉर्पोरेशन फील्ड निर्माण करण्यात आली. कॉर्पोरेशन ऍग्रिकल्चर ज्याला म्हणतो ते ऍग्रिकल्चर निर्माण करण्यात आल्याचं आपल्याला दिसलं आणि त्यानुसार जे धोरण आहे ते धोरण राबवलं आणि पहिल्या पंचवार्षिक योजनामध्ये या गोष्टीकडे प्रकर्षाने लक्ष देण्यात आलं. कोणकोणत्या? एक, शेतीचं उत्पादन वाढवणे आणि औद्योगिकरण घडवणे. हे पहिल्या पंचवार्षिक योजनेचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य होतं जे स्टॅलिनने त्याच्यामध्ये साध्य केल्याचं आपल्याला दिसतं. त्यानंतर दुसरा भाग जो आहे तो दुसरा भाग
उद्योगधंद्यांमध्ये काय काय, हे पहिला जो भाग होता तो शेतीशी संबंधित होता, शेतीशी निगडीत होता. उद्योगधंद्यामध्ये काय काय परिवर्तन जे होते ते परिवर्तन करण्यात आलेलं होतं. उद्योगधंदे जे होते ते उद्योगधंदे कशा पद्धतीने निर्माण करण्यात आलेले होते किंवा कशा पद्धतीने ते परिवर्तन जे होतं ते परिवर्तन करण्यात आलेलं होतं. तर आपल्याला दिसेल की औद्योगिकीकरणात केवळ अमेरिकेची बरोबरी नाहीतर त्यास मागे टाकणे हे या योजनेचे उद्दिष्ट होते. स्टॅलिनने योजना करत असतानाच उद्देश काय ठेवलं, जगामध्ये सर्वात श्रेष्ठ होणे. मग ते सर्व श्रेष्ठ व्हायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला, अमेरिकेला औद्योगिक उत्पादनामध्ये मागे टाकावं लागेल, अमेरिकेला दरडोई उत्पन्नामध्ये आणि राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मागे टाकावं लागेल, आणि त्याच्यासाठी मग उद्योगधंद्याचं उत्पादन जे आहे ते उत्पादन वाढवलं पाहिजे. आणि त्यानुसार औद्योगिकरणात केवळ अमेरिकेचीच बरोबरी करायची नाही तर त्यांच्यापेक्षा सुद्धा समोर जायचा हा उद्देश जो होता तो उद्देश या पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये ठेवण्यात आला. पाश्चात्यांच्या औद्योगिक विकासाला रशियापूर्वी एक शतक सुरुवात झालेली होती. त्यांनी एका शतकात केले ते रशियात एका दशकात म्हणजे 10 वर्षाच्या कालखंडात रशियाने. पाश्चिमात्य देशांना किंवा पश्चिम युरोपीय देशांना किती वर्ष लागले, 100 वर्ष लागले. मात्र रशियाने ते 10 वर्षामध्ये ते करून दाखवल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यासाठी उद्योगाच्या सर्व क्षेत्रात 3 पातळी पद्धत, दिवसाचे 24 तास काम चालू होते. म्हणजे पूर्ण दिवस काम जे आहे ते काम सुरू ठेवलेलं, म्हणजे 24 तास त्याची कामाची अंमलबजावणी जी आहे ती 24 तास केली. समजा एखाद्या देशामध्ये 24 तास कामाची अंमलबजावणी जर केली तर उत्पादन जे आहे ते किती वाढेल, झपाट्याने उत्पादन वाढेल. कामगारांचा विचार करायचा नाही, खाण्यापिण्याचा विचार करायचा नाही, आणि उत्पादन जे आहे ते उत्पादन, आरोग्याचा विचार करायचा नाही, महत्वाची गोष्ट. आणि उद्योगामध्ये उत्पादन वाढलं पाहिजे याच्यासाठी दडपशाही नीती जी आहे ती नीती राबवायची. 24 तास हा जो भाग आहे हा कशाचा आहे, दडपशाहीचा. स्टॅलिनने आपले जे धोरण राबवत असताना कोणत्याही पद्धतीने कोणतीही पातळी ओलांडून त्यांनी काम जे आहे ते काम केलं. 24 तास त्यांनी जे काम आहे ते काम सुरू ठेवलं आणि उद्योगधंद्यामध्ये उत्पादन जे आहे ते उत्पादन वाढेल याच्याकडे लक्ष दिलं. उद्देश काय होता, उद्देश अमेरिकेपेक्षा जास्त उत्पादन जे आहे ते जास्त उत्पादन करणे आणि अमेरिकेला मागे टाकणे. या योजनेत अवजड उद्योगांवर भर देण्यात आला. त्यासाठी मोठे कारखाने जे आहेत ते कारखाने उभारून उद्दिष्टापेक्षा जादा उत्पादन घेण्यात आले. त्याच्यामध्ये 1928 मध्ये वर्षाचा 1000 ट्रॅक्टर व 1000 मोटारी 1000 मोटारी वर्षाला तयार कशा होतील याचं नियोजन जे होतं ते नियोजन करण्यात आलं. 1932 मध्ये आपल्याला दिसतं 1932 मध्ये वर्षाला 50,000 ट्रॅक्टर जे होते ते ट्रॅक्टर निर्माण करण्यात आले व 24 मोटारी जे आहेत त्या मोटारी तयार करण्यात आल्या. म्हणजे 1928 मध्ये 1000 ट्रॅक्टर व 1000 मोटारी, पण 1932 मध्ये 50,000 ट्रॅक्टर व 24,000 मोटारी. म्हणजे किती झपाट्याने त्यांनी त्यांचा विकास जो होता तो विकास करायचा या दृष्टिकोनातून प्रयत्न जे होते ते प्रयत्न केले. आपल्याला दिसेल की ही जी सर्व बाबी ज्या होत्या त्या सर्व बाबी अतिशय वेगाने त्यांनी त्याची सुरुवात केली. खनिज तेलाचे उत्पादन सुद्धा उद्दिष्टापेक्षा 107% उत्पादन 157% उत्पादनापर्यंत ते उत्पादन घेण्यात आले. 107 ते 157 म्हणजे 100 पेक्षा जास्तच ही उत्पादन क्षमता जी होती ती उत्पादन क्षमता उद्योगधंद्यांमध्ये रशियाने वाढवून घेतली. एकंदरीत 1932 नंतरच्या शेती व औद्योगिक विकासाचा भक्कम पाया पहिल्या योजनेमध्ये, म्हणजे पहिली आपल्याला आता समजा स्टॅलिनच्या पंचवार्षिक योजनांच्या संदर्भामधली माहिती विचारली तर पहिली पंचवार्षिक योजना 1928 ते 1932 या कालखंडामध्ये त्यांनी कशावर लक्ष केंद्रित केलेलं आहे, त्यांनी उद्योगधंदे आणि शेती या दोन गोष्टीवरच त्यांनी लक्ष केंद्रित केले. शेतीचं उत्पादन कसं वाढेल आणि उद्योगधंद्यांचं उत्पादन कसं वाढेल याच्याकडे त्यांनी लक्ष दिलेलं आहे. म्हणून त्या दोन मुद्द्यांचा विचार जो आहे तो विचार त्याच्यामध्ये करावा लागेल. एकंदरीत 1932 नंतरच्या शेती व औद्योगिक विकासाचा भक्कम पाया पहिल्या योजनेमध्ये घालण्यात आला. परदेशी तंत्रज्ञानाचा
ची मदत जी होती ती मदत घेण्यात आली. पुढे या तंत्रज्ञानात टंचाई निर्माण होऊ नये यासाठी तांत्रिक शाळा ज्या होत्या त्या तांत्रिक शाळा उभारण्यात आल्या आणि 1930 पासून शिक्षण हे सार्वत्रिक सक्तीचे करण्यात आले. तांत्रिक शिक्षण जे होते ते तांत्रिक शिक्षण सार्वत्रिक आणि सक्तीचे जे होते ते सक्तीचे करण्यात आले. 50 लाख हजार कामगारांना घरे जी होती ती घरे बांधून देण्यात आली. नाट्यगृहे, विश्रांती स्थाने, क्लब, पुस्तकालय यांची योजना सुद्धा या पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये केली आणि रशिया जो आहे तो समृद्ध देशाची वाटचालीकडे वळू लागल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर दुसरी पंचवार्षिक योजना 1933 ते 1938 या दरम्यानच्या कालखंडामध्ये दुसरी पंचवार्षिक योजना रशियामध्ये स्टॅलिनने आणली. पहिल्या पंचवार्षिक योजना यशस्वी झाली हे लक्षात आल्यानंतर भांडवलशाही राष्ट्राने रशियाच्या प्रगतीचा आलेखासह प्रचार जो होता त्या प्रचारावर टीका केली. कारण भांडवलशाही राष्ट्र जे होते ते साम्यवादी रशियाचा हा जो विकास होता हा मान्य करण्यासाठी तयार नव्हते, कारण त्यांच्या भांडवलशाहीचं ते अपयश होतं आणि साम्यवादी शासन व्यवस्थेचं ते यश होतं. मग भांडवलशाही राष्ट्र जे आहे ते भांडवलशाही राष्ट्र साम्यवादाचा विकास होऊ नये याच्यासाठी साम्यवादाचे जे ड्रॉबॅक असतील त्या ड्रॉबॅकला समोर आणण्याचा प्रयत्न करणारच होते आणि त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न सुरू सुद्धा केले. रशियाने जे पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये जे यश प्राप्त केलेलं होतं त्याला ते यश मानण्यासाठी तयार नव्हते. कोण? भांडवलशाही राष्ट्र. रशियाने मात्र 1 जानेवारी 1933 रोजी दुसरी पंचवार्षिक योजना जाहीर केली. जीवन उपयोगी वस्तूंचे उत्पादन वाढवून राहणीमानाचा दर्जा कसा सुधारावे व गुणवत्तेनुसार कामाचे नियोजन आणि उत्पादित मालाचा दर्जा कसा उंचावेल व मूलभूत उद्योगधंद्यांवर कसा भर देणे शक्य होईल, वर्गविरहित समाजवादी समाज रचना निर्माण करणे, वाहतुकीची साधने निर्माण करणे, शस्त्रास्त्र निर्मिती करणे, लष्करी शक्ती वाढविणे, नवीन राज्यघटना लागू करणे व व्यावसायिक शिक्षणावर भर देणे ही दुसऱ्या पंचवार्षिक योजनेची उद्दिष्ट जी होती ती उद्दिष्ट समोर आणली. राष्ट्रीयकरणाचे तत्व जे होते तत्व या योजनेतही कायम ठेवण्यात आले. केवळ उत्पादन वाढीवर भर न देता त्याचा दर्जा सुधारण्यावर सुद्धा भर देण्यात आला. कुशल कार्यक्षम कामगारांना विशेष सवलती ज्या होत्या त्या विशेष सवलती देण्यात आल्या. पहिल्या पंचवार्षिक योजनेचे दोष जे होते ते दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये राहणार नाहीत याची सुद्धा काळजी जी होती ती काळजी घेण्यात आली. हे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये त्यांनी प्रामुख्याने राहणीमानावर आणि त्याचा वस्तूचे उत्पादन जीवनोपयोगी वस्तूचे उत्पादन याचे कशा पद्धतीने वाढ करते याच्यावर त्यांनी लक्ष जे होते ते लक्ष केंद्रित केल्याचं आपल्याला दिसून येतं. ही दुसरी पंचवार्षिक योजना होती. आणि याच्यामध्ये शेतीच्या अनुषंगाने काही भाग जो होता तो भाग लक्षात घेण्यात आला आणि शेतीच्या अनुषंगाने काय करण्यात आला, 1933 पर्यंत सामूहिक शेती योजना रशियामध्ये स्थिर झाली. सुरुवातीला सामूहिक शेतीत मोठे भांडवल गुंतवले होते. उत्पादन वाढीसाठी आधुनिक साधने पुरवली होती. 1933 ते 1934 काळात शेती क्षेत्रात 500 कोटी रुबल्स म्हणजे हे रशियाचं नाणं आहे, रशियाचं चलन. जसं डॉलर हे अमेरिकेचं तर तसं रुबल्स हे रशियाचं. रुबल्सची भांडवली गुंतवणूक जी होती ती करण्यात आली. त्यापैकी यंत्रसामुग्री व उपकरणाबाबत अधिक खर्च करण्यात आला. याचा फायदा दुसऱ्या योजना काळात दिसून आला. 1933-1934 मध्ये जवळपास 89 मेट्रिक टन धान्य उत्पादन जे आहे ते रशियामध्ये झालं. म्हणजे धान्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वाढ जी होती ती वाढ झाली. जनावरांची संख्या जी होती ती जनावरांची संख्या वाढली. शेतीचे यांत्रिकरण झाल्याने शेतीतून रिकामे झालेले लोक शहरात कामासाठी मोकळे झालेत व नियोजित अर्थव्यवस्थेमुळे देशाचा विकास जो होता तो विकास होऊ लागला. लोक शासकीय व्यवस्थेत सहभागी होऊ लागल्याचं आपल्याला दिसून येतं. अशा पद्धतीने दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुद्धा 1933 ते 1938 ही जी दुसरी पंचवार्षिक योजना होती या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाल्याचं आपल्याला दिसेल. हे रशियामधले हे पहिली पंचवार्षिक योजना जी 1928 ते 1933 यामध्ये पहिली पंचवार्षिक योजना. दुसरी जी होती ती दुसरी 1933 ते 1938 यामध्ये दुसरी या दोन्ही पंचवार्षिक योजनांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये
कृषी उत्पादन आणि औद्योगिक उत्पादन याच्यामध्ये कशा पद्धतीने वाढ होईल याच्याकडे लक्ष जे होतं ते स्टॅलिनने दिलेलं होतं. म्हणून स्टॅलिनच्या या पंचवार्षिक योजना ज्या आहेत त्या अत्यंत महत्वाच्या आहेत. याच्यावर प्रश्न येतोच स्टॅलिनच्या याच्यावर. त्याच्यामुळे हा भाग जो आहे तो अतिशय महत्वाचा आहे. त्यानंतर उद्योगधंद्यामध्ये कशा पद्धतीने वाढ झाली दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये. अनेक मोठ्या कारखान्यांची उभारणी जी होती ती करण्यात आली. उद्योग व लष्करासाठी उपयुक्त रेल्वे मार्ग तयार करण्यात आले. 1933 ते 1934 पर्यंत रेल्वे दळणवळण माल ने आण 10% वाढले. 200 कोळसा क्षेत्र ते मॉस्को तसेच तुर्कस्तान मधील सर्बियन रेल्वे मार्ग जो तो पहिल्या 2 वर्षातच त्यांनी पूर्ण केला. आणि 1940 पर्यंत 1,00,000 किलोमीटर रेल्वे मार्ग जो होता तो 1,00,000 किलोमीटर रेल्वे मार्ग रशियामध्ये टाकण्यात आला. तुर्कस्तान मधील सॅब्रियन रेल्वे मार्ग हे अत्यंत महत्वाचा आहे. रशियाचा हा मोठा प्रोजेक्ट आहे. म्हणजे जवळपास 3 ते 4,000 किलोमीटरचा तो रेल्वे मार्ग जो होता तो रेल्वे मार्ग तयार केलेला होता. आणि पुढे तो त्याचं एक्सटेन्शन केलं. 7,000 किलोमीटर पर्यंत तो रेल्वे मार्ग होता तो ते रेल्वे मार्ग तयार करून घेतलेला. ही एकंदरीत रेल्वे मार्ग तयार करण्याची जी पद्धत होती ही पद्धत रशियाने या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू केली आणि 1940 पर्यंत 1,00,000 किलोमीटरचा रेल्वे मार्ग जो ते रेल्वे मार्गाची जाळे तयार करण्यात आले. 1931च्या तुलनेने 1932 मध्ये रेल्वेची माल ने आण करण्याची क्षमता जी आहे ती दुप्पट करण्यात आली. फ्रान्स सॅब्रियन रेल्वे मार्गात समांतर रेल्वे मार्ग ही पूर्ण करण्यात आले. श्वेत समुद्र कालव्याने बाल्टिक समुद्रात जोडण्यात आला व 1933 पर्यंत हा प्रोजेक्ट जो होता तो पूर्ण करण्यात आल्याचं दिसून येतं. अशा पद्धतीने एकंदरीत पहिल्या 2 पंचवार्षिक योजनेमध्ये प्रचंड यश जे होतं ते रशियाने प्राप्त केले. त्यानंतर तिसरी पंचवार्षिक योजना आहे जी 1938 ते 1943 या दरम्यानच्या कालखंडामध्ये सुरू करण्यात आली. तिसरी पंचवार्षिक योजना 1938 ते 1943 या दरम्यानच्या कालखंडामध्ये. 1938 मध्ये तिसऱ्या पंचवार्षिक योजनेची सुरुवात झाली. रशियन जनतेचे दरडोई उत्पन्न जे होते ते दरडोई उत्पन्न वाढवले. वर्गहीन समाज रचना जी आहे ती समाज रचना अस्तित्वात आणणे हे साम्यवादी अर्थव्यवस्थेचे पहिले उद्दिष्ट होते. हे तडीस नेणे व उत्पन्नाचे प्रमाण वाढविणे ही तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट होते. साम्यवादी अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट वेगाने तडीस नेणे व उत्पन्नाचे प्रमाण वाढवणे व वर्गहीन समाज रचना निर्माण करणे हे तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचे महत्वाचे उद्दिष्ट असल्याचे आपल्याला दिसून येते. ज्याच्यामध्ये 1930 मध्ये 35 दशकोटी रुबल्स असलेले राष्ट्रीय उत्पन्न 1940 मध्ये 128 दशकोटी 35 दशकोटी कुठे आणि 1940 मध्ये त्याने 128 दशकोटी कुठे म्हणजे प्रचंड प्रमाणामध्ये रुबल्सच्या याच्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ करण्यात आली केली त्यांनी. कशामुळे केली? अशीच झाली का ती? नाही, तर त्यांनी त्याच्यासाठी नियोजन केलं. नियोजनपूर्व इकॉनॉमिक म्हणजे न्यू इकॉनॉमिकल पॉलिसी पेक्षा प्लॅन इकॉनॉमिकल पॉलिसी स्टॅलिनची प्लॅन इकॉनॉमिकल पॉलिसी ही लेनिनच्या न्यू इकॉनॉमिकल पॉलिसी पेक्षा कितीतरी पटीने यशस्वी झाल्याचं आपल्याला दिसून येतं. तर तो विचार जो आहे तो विचार आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे. त्याच्यामध्ये अजून 2 भाग आहेत. चौथी पंचवार्षिक 4 पंचवार्षिक योजना ज्या आहेत त्या 4 पंचवार्षिक योजना आपल्याला त्याच्यामध्ये लक्षात घ्यायचा आहे. तर हा जो भाग आहे हा भाग आपण इथे थांबू. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता कारण 4 मिनिटं राहिलेली आहेत फक्त. Bye, sir. Bye. Good day. Bye, sir. Have a good day, sir. Good day. Good day. Same to you. Thank you, sir.